अरे कसं काय मित्रांनो, मी सोहम आणि आज आपण जाणार आहोत एका वेगळ्या राईडला. सो ही राईड आपली अष्टविनायक राईडचा सेकंड पार्ट आहे. सो आज आपण कंप्लीट करणार आहोत आपले 2 गणपती. पहिला तर आहे पालीचा बालेश्वर गणपती आणि दुसरा आहे महाडमधलं वरदविनायक. तर आपण पहिल्यांदा जाणार आहोत तामिनी घाटातून. तर एक्सपिरियन्स करू कसं वाटतं तामिनी घाट. आणि हा ब्लॉग आपण डायरेक्ट सुरू करणार आहोत मुळशी बॅकवॉटर्सपासून, कारण का मध्ये खूप अंधार होता आणि काही शूट करता आलं नाही, हे काय दिसत नव्हतं ॲक्च्युली. सो तिथून लगेच चेक करू. तर चला, हा अख्खा व्हिडिओ बघा, लाईक करा आणि तुमच्या भावाला आत्ता सबस्क्राईब करा. चलो. तर कसं काय पब्लिक, आजची आपली व्लॉगची सुरुवात डायरेक्ट मुळशी बॅकवॉटर्सपासूनच. तुम्ही फक्त व्ह्यू चेक करा आत्ता सध्याला, एक नंबर वाटवतो सकाळ सकाळ. तर कसं आहे मित्रांनो, आत्ता आपण आहे मुळशी बॅकवॉटर्सला आणि आपण चाललो आहोत आपली अष्टविनायक राईड कंप्लीट करणार आहोत. आज आपण 2 गणपती करणार आहे, पालीचा बालेश्वर आणि महाडमध्ये. चला. तर आपण आता तामिनीमध्ये पोचलेलो होतो. इथं बोर्ड पण होता, आय लव्ह तामिनी म्हणून. सो आपण आता तामिनी घाटातून जाणार आहोत. तुम्हाला बाईक पण दाखवते एकदा, चेक करा सीन वाईज. मस्त दिसतंय, एक नंबर. आणि सीन पण भारी आहे. सनराईज होऊनच जाईल आता आणि नाचतो आपल्याला अजून थोडा वेळ लागेल पोचायला, किंवा 4 किलोमीटर लवकर जाईल. बॅक प्रोफाईल, लुक हाउ सेक्सी शी इज लुकिंग, राईट. बूम. सो लेट्स गो. So come like on BMW. गाईज इथं व्ह्यू चेक करा, एक नंबर वाटत होतं, मस्तच. तर गाईज आत्ता आपण फक्त 23 किलोमीटरमध्ये पोहोचणार आहोत बालेश्वरला, पालीमध्ये. सो डायरेक्ट तिथं जाऊन मंदिरामध्येच आपण आता ब्लॉग करू. तर आपण डायरेक्टली इथं पोचलेलो आहोत पालीमध्ये आणि इथं आपण चालू बालेश्वर मंदिराकडे. सो लेट्स गो आणि बघू. सो गाईज आपण आता पोचलेलो बालेश्वर मंदिरच्या इथे. मस्त दर्शन घेऊन आलो आहोत या मंदिरामध्ये. खूप प्रसन्न वाटतं आहे, खूप भारी आहे. इथे खाली तळं पण आहे. तर गाईज आता आपण बालेश्वर गणपती म्हणजे पालीमधून निघालो आहे आणि एक 30-34 किलोमीटरचा रस्ता आहे, बघू शकता. आणि आपण पोचणार आहोतच लवकरात लवकर. 43 मिनटं दाखवत आहे. सो आपण अष्टविनायक राईड करत कंटिन्यू करतो. हो चला, न जास्त टाईम वेस्ट घालवता जाऊया. जास्त रेकॉर्ड नाही होणार, बट ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. बाकीचं नंतर बघून घेऊया.
सो हे आहे वरद विनायक मंदिराच्या आतमधलं दृश्य. तर आता आपण वरद विनायक इथे आलेलो आहोत आणि इथे पण आपला तोच चार्ट दिसतोय. सो आपले पहिले 4 गणपती तर आता झालेले आहेत. सो नेक्स्ट आता आपण जाणार आहोत चिंतामणी थेऊरला, शेवटचं रांजणगाव. सो बघू. ॲक्च्युली इथं मंदिर मागच्या साईडला होतं, या साईडला अजून जास्त मंदिर आहेत. सो तर गाईज इथे महाडमध्ये पण एक मोठं तळं होतं. खूप भारी वाटत होतं, शांतता खूप होती आणि परिसर पण खूप मस्त होता. तर आपण वरद विनायकचं दर्शन घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि जाताना आपण खंडाळा गाठून जाणार आहोत. तर चला. सो गाईज तुम्ही इथपर्यंत आला मी सगळा व्हिडिओ बघितला असणार आहे. सो त्यासाठी थँक्स. आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा पहिली गोष्ट, आणि कमेंट पण करून टाका. तुम्हाला नवीन जर कसला ब्लॉग पाहिजे असेल, नवीन कोणती राईड करायची असेल तर नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेल असं मी एक्सपेक्ट करतो, आणि नसेल केलं तर आत्ताच करून टाका. पण असे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी आता इथं ब्लॉग एंड करतोय का, कारण की जेव्हा आपण महाडमध्ये निघालो ऊन खूप होतं, मोबाईल खूप हीट झाला आणि डेड झाला ॲक्च्युली. सो ब्लॉग तर काय शूट करता नाही आलं. तर येताना आपण आलो खंडाळा घाटातून. आजचे प्रचंड ऊन असल्यामुळे शूट त्याचा काय पर्यायच नव्हता, काय दिसणार पण नव्हतं. सो हा गाईज, हा जर तुम्हाला आवडला तर आत्ताच लाईक करा. आणि आपला थोड्या दिवसातच एपिसोड 3 येईल, नक्की बघा. नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, सो तुम्हाला नोटिफिकेशन पण येऊन जाईल. आणि राईड विथ सोहम तुमच्या भावाला नक्कीच प्रेम द्या, सबस्क्राईब करा. आज सपोर्ट राहू दे. चलो बाय बाय, भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये.